श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या बाळा, किती थकलास रे तू या जगाच्या संघर्षाला, लोकांच्या बोलण्याला आणि स्वतःच्याच मनातल्या विचारांना तोंड देऊन. आता तुझे जीव कसावी झाला ना. आज तू खूप हताश झाला आहेस, म्हणून मी स्वतः तुझ्याशी बोलायला आलोय. तू शोधतयस ना मला, मी इथेच आहे तुझ्या अगदी जवळ. तू मला हाक मारली नाहीस तरी तुझ्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे. आज तुला माझ्या शब्दांची आणि माझ्या आदरांची खूप जास्त गरज आहे. म्हणूनच सांगतो, आता दुर्लक्ष करू नकोस. मी जे सांगतोय ते थेट तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात उतरवून घे. दुर्लक्ष करू नकोस बाळा. तुझ्या समस्यांचा विचार करून रातभर जागा आहेस ना. ती समस्या मी आधीच सोडवायला घेतली आहे. तू फक्त धीर धर. माझे तुझ्याकडे पूर्ण लक्ष आहे. तुला आता गरज आहे माझी. मला माहीत आहे तुझा विश्वास डगमगतोय, पण लक्षात ठेव, जेव्हा तुझा हात फडकायला जगात कोणी नसेल तेव्हा मी तुझा हात सोडणार नाही. अश्रू पुसून टाक. जे गेले, जे हरवले त्याचा विचार करून आजचा दिवस वाया घालवू नकोस. तुझ्या नशिबात जे उत्तम आहे तेच तुझ्याकडे खेचून आणत आहे. हा काळही निघून जाईल. वाईट दिवसांची एक चांगली सवय असते, ते कायम टिकत नाहीत. हा कठीण काळ तुझी परीक्षा पाहत आहे आणि तू यात नक्की उत्तीर्ण होणार आहेस. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. जग काय म्हणते त्याने तुला काय फरक पडतो. तू फक्त माझे बोट पकडून चालत राहा. जगाला जे बोलायचे आहे ते बोलू दे. श्री स्वामी समर्थ. मी तुझ्या हृदयात आहे. तू मला मूर्तींमध्ये शोधतोस, मठात शोधतोस, पण कधी शांत बसून स्वतःच्या मनात डोकावून पाहिलेस का. मी तिथेच बसलोय, तुझी वाट पाहत. शरण येणे शिक. जेव्हा तू म्हणतोयस ना की स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोडले, त्या क्षणी तुझ्या संकटाची जबाबदारी माझी होती. मग तू चिंता का करतोस. तुला आता शांततेची गरज आहे. मनात विचारांचे जे वादळ सुरू आहे त्याला शांत कर. नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ या मंत्रात एवढी ताकद आहे की ते तुझ्या प्रत्येक उद्वेग शांत करेल. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. शत्रू कितीही मोठा असू दे किंवा संकट कितीही डोंगरा एवढे असू दे, तुझ्या पाठीमागे ब्रह्मांड नायक उभा आहे, हे विसरू नकोस. श्री स्वामी समर्थ. माझ्या नियोजनावर विश्वास ठेव. तुला जे हवे आहे ते कदाचित तुझ्यासाठी योग्य नसेल, पण मला माहीत आहे तुला कशाची गरज आहे. मी तुला योग्य तेच आणि योग्य वेळीच देईन. श्री स्वामी समर्थ. हळवा होऊ नकोस. तुला खूप संवेदनशील आहेस. प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून घेतोस. इतका कमजोर होऊ नकोस. मी तुला सोन्यासारखं चमकवण्यासाठी या आगीतून ताहून सुलाखून काढत आहे. कर्म करत राहा. फळांची अपेक्षा सोडून दे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न कर. तुझ्या कष्टाचा एकही कण मी वाया जाऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. मनातील भीती काढून टाक. उद्या काय होईल हा विचार करून जगाचा आनंद गमावू नकोस. उद्याची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ. तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तू जे मनातल्या मनात माझ्याकडे मागितलेस ना, ते मी ऐकले आहे. थोडे थांब, उत्तर नक्की मिळेल. कोणाचा द्वेष करू नकोस. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना मी पाहीन. तू मात्र तुझ्या मनात कोणाबद्दलही कटुता ठेवू नकोस. तुझे मन शुद्ध आहे. संकटे तुला घडविण्यासाठी येतात. झाडाला जेव्हा नवीन पालवी फुटायची असते तेव्हा जुनी पाने गळून पडतात. तुझ्या आयुष्यातले हे बदल तुला अधिक मजबूत करण्यासाठी आहेत. श्री स्वामी समर्थ. तुला आता धैर्याची गरज आहे. घाई करू नकोस. जसे झाडाला पाणी घातल्यावर लगेच फळ येत नाही, त्याला वेळ लागतो, तसेच तुझ्या चांगल्या कर्माचे फळ मिळायला थोडा वेळ लागतोय. श्री स्वामी समर्थ.
माझ्या नामात शक्ती आहे. जेव्हा खूप एकटे वाटेल तेव्हा डोळे बंद कर आणि फक्त 11 वेळा माझे नाव घे. तुला माझे अस्तित्व तुझ्या अवतीभोवती जाणवेल. तू एकटा नाहीस हा भ्रम धुकावून काढून टाक की तू एकटा आहेस. तुझी सावलीतही तुझी साथ सोडेल, पण मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तुझे अश्रू वाया जाणार नाहीत. तू माझ्यासमोर गाळलेला प्रत्येक अश्रू हा तुझ्या दुःखाचा अंत करणारा ठरेल. मी तुझे दिवस नक्की बदलणार. परिस्थिती स्वीकारायला शिक. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या काळावर आणि माझ्यावर सोडून द्यायच्या असतात. जितका प्रतिकार करशील तितका त्रास होईल. माझ्यावरचा विश्वास दृढ कर. संकटाच्या वेळी जर तुझा विश्वास हल्ला तर तुझ्या भक्तीला काय अर्थ. संकट आले तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास ढळू देऊ नकोस. अहंकार सोडून दे. मी केले हा भाव मनातून काढून टाक. सर्व काही मीच करतोय आणि करून घेतोय. तू फक्त एक माध्यम आहेस. तुला आता प्रेमाची गरज आहे. तुला जग जरी कठोर वाटत असेल तरी माझे तुझ्यावर अथांग प्रेम आहे. आई जशी आपल्या बाळाला जगते तसा मी तुला जगतोय. भूतकाळात जगणे थांबव. जे होऊन गेले ते बदलता येत नाही. नवीन दिवसाची सुरुवात नवीन आशेने कर. मी तुझ्या सोबत आहे. संयम हाच तुझा दागिना आहे. आज जितका जास्त संयम राखशील उद्या तितकेच मोठे यश तुला मिळेल. कुणाकडून अपेक्षा ठेवू नकोस. माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, पण मी कधीच बदलणार नाही. अपेक्षा फक्त माझ्याकडूनच ठेव. कधीच निराश होणार नाहीस. माझी शब्दांवर विसंबून राहा. मी जर म्हटले आहे की मी तुझ्या पाठीशी आहे तर मग ब्रह्मांड उलट पालट झाले तरी मी तुला पडू देणार नाही. तुला आत्ताच विश्रांतीची गरज आहे. खूप धावलास, खूप विचार केलास. आता थोडे थांब, शांत हो आणि सर्व भार माझ्या चरणावर अर्पण कर. निश्चिंत हो. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तू कुठेही आलास, कोणत्याही परिस्थितीत असलास, माझ्या वरदहस्त नेहमी तुझ्या पाठीवर आहे आणि राहील. माझा प्रिय भक्ता, आता तरी तुझ्या मनावरचे दडपण हलके झाले ना. हे जे संदेश तू वाचलेस ते केवळ शब्द नाही, ती माझी तुला दिलेली अभयवाणी आहे. तुला आता खरोखरच माझी गरज होती, म्हणूनच मी हा साथ तुझ्यापर्यंत पोहोचवली आहे. आता यापुढे डोळ्यात अश्रू आणू नकोस आणि चेहऱ्यावरचे हसू हरवून देऊ नकोस. उठ, उभा राहा आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुझ्या कर्तव्याला लाग. जेव्हा जेव्हा तुला असे वाटेल की तू खचत आहेस तेव्हा डोळे बंद करून फक्त मला हाक मार. मी धावत येईन. अनन्य भावाने शरण जाशी मला तरी मी कधी न उपेक्षी. त्याला खूप आशीर्वाद. बाळा, तुला नेहमी सुखी राहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.